आज घरामधली साफसफाई करायची होती, सगळा पसारा काढून ठेवला आणि दसरा पण आलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं थोडं थोडं आवरू. तर सगळं काढून ठेवलं मी. ट्रॉल्या पण किचनच्या बाहेर ठेवल्या घासून. तर ऊन पडलं होतं चांगलं, म्हणलं सुकत्या ना आणि सुकल्यानंतर लावता येईल. तोपर्यंत घरामध्ये एवढा पसारा काढून ठेवला होता, कुठून सुरुवात करावं हेच कळत नव्हतं. तर मोबाईल बाजूला ठेवला आणि सगळं आवरून घेतलं घर आणि त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवला. आवरताना काही दाखवलं नाही. तर किचनच्या ट्रॉल्या लावून घेतल्या आणि त्याच्यामध्ये पेपर टाकले. तर पेपर टाकल्यामुळे ट्रॉल्या खराब होत नाहीत. तर स्वच्छ असं आवरून घेतलं आणि सगळं आवरायला मला दिवसभर लागलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. तर हे शाळेतून आले, मुले पण शाळेतून आल्या होत्या. तर त्याच्यानंतर यांना ड्रेस घ्यायचा होता आणि ईश्वरीला पण ड्रेस घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही निघालो बाहेर. पण आधी क्लास सोडून आताच आले आणि आताच मी निघणार आहे आता माझा ड्रेस घ्यायला. तर आम्ही आलो दुकानामध्ये आणि इथं आल्या आल्याच आम्हाला ड्रेस चॉईस झाला यांचा लगेच. पण त्यांच्या साईजचा भेटतच नव्हता, त्यामुळे बराच वेळ लागला. तोपर्यंत मग ईश्वरीचा ड्रेस बघायचा होता. हा ड्रेस चॉईस केला होता त्यांनी, तर सेम असा आणायला गेले होते ते. आवडला पण कलरच नाही. यांचा ड्रेस घेऊन झाल्यानंतर ईश्वरीसाठी ड्रेस बघत होते. तर त्या दिवशी पण ईश्वरीला नगरमध्ये ड्रेस आवडला नव्हता, बड्डेसाठी घ्यायचा होता. तर आज पण ती बघत होती घालून. बरेच ड्रेस ट्राय केले तिने. तर एक ड्रेस घेतलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कोणता घेतला तो. तर त्याच्यानंतर घरी आल्यावर करायचं होतं मला स्वयंपाक. तर स्वयंपाक केला. त्याच्यानंतर किचन आवरायचं राहिलं होतं थोडंसं. तर स्वयंपाक झाल्यानंतर जेवण केलं आणि ईश्वरीला किचनवरती थोडं चढवलं आणि वरची स्टाईल घासून घेतली ईश्वरीकडून. तर असं होतं आपला मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.